जय महाराष्ट्र पब्लिक, प्रथमतः सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शिवमय शुभेच्छा। पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरचं स्वागत। आज तुम्हाला घेऊन चाललो आपला मोली वॉटरफॉलला मित्राच्या घरी। आज 21 तारखेला तो आला होता आपल्या घरी। आज त्याने इन्व्हिटेशन दिले आणि त्याची ॲक्च्युली खरं खूप लेट झाले मला जायला, ते वाट बघतात माझी। आणि आपण जस्ट फायनली रेडी झालो, आता आपण जस्ट निघू आणि डायरेक्टली भेटू आपण मित्राच्या घरी। तिथं फ्रेश होऊन डायरेक्टली निघू आपण मोली वॉटरफॉलला। चला तर मग, आणि ब्लॉग कंटिन्यू करा। खूप आजचा ब्लॉग खूप खास आहे। आणि कर्जतला म्हटलं जातं ग्रीन हाऊस, तुम्हाला खूप असं ग्रीन नेचर बघायला भेटेल आपल्या कर्जतमध्ये आणि मोली गावामध्ये पण भेटेल। आणि वॉटरफॉल एकदम खतरनाक आहे आणि तुम्हाला लोकेशन आवडेल। आणि कसं यायचं ते तुम्हाला सांगतो मी। चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करा। सो गाईज जस्ट पोचला आपण रामपुलावर। कर्जतमध्ये एंट्री केले। आपला खोपोली फाटा ते कर्जत फाट्यापर्यंत एवढी तुफान गर्दी होती, तुफान ट्रॉफिक लागलेलं। फर्स्ट टाइम कर्जतमध्ये बघितलं एवढं ट्रॉफिक लागलेलं। आता जस्ट आता आपण आलो तिथं राहायचं दर्शन घ्यायला, बघू शकतो तुम्ही। दर्शन घेऊ आणि आपण बिलकुल निघू रामपुलावरून निघू डायरेक्टली मोलीला जायला। सो काही चला, खूप आधीच लेट झालं त्यामुळे ॲक्च्युली जास्त आपल्या इथं थांबता येणार। आपण दर्शन घेऊ डायरेक्टली निघू, तर आधीच खूप वेळ झालं त्यामुळे। चला तर काहीच सो गाईज फायनली आता पोचलं आपल्या मित्राच्या घरी। फ्रेश होतं, खूप घामाने भिजलं, बघू शकता तुम्ही। फुल्ली लाईफ टाईममध्ये कर्जतमध्ये फर्स्ट टाईम एवढं ट्रॉफिक बघितलं, खूप त्रास झालं। जस्ट फ्रेश होऊ आणि जेवून आता डायरेक्टली तिकडे जेवायला घेऊन जाऊ, बघू काय प्लॅन येते। सो गाईज जस्ट आता जातो मित्राच्या आतमध्ये घरामध्ये, बघू शकता तुम्ही मित्राचं घर। चला तर मग जाऊ लवकर, फ्रेश होऊ आणि आपण जाऊ आपल्या मोलीच्या वॉटरफॉलला। लवकरच भेटू। सो गाईज जस्ट आता फ्रेश होऊन बसलं आम्ही जेवायला। जेवून झालं का आपण डायरेक्टली निघू तिकडे जायला। या जेवायला तुम्ही मग। सो गाईज जस्ट फायनल आता रेडी झालो आपण आपला जायला मिशनवरती मोली वॉटरफॉल। पाणी असेल का एवढ्या? असणार ना थोडाफार, बघू नका दगडा बाट बघायला की पाणी भेटते बघायला। सो गाईज आता आपण जाऊ आपल्या मिशनवरती। मी दोघं पण रेडी झालो, तर घरातले रेडी झालं पण बघतो आम्ही, आणि डायरेक्टली आपण भेटू आपल्या टार्गेटवरती। चला तर मग जस्ट आता आम्ही फायनली रेडी झालो, बघू शकता तुम्ही आपला ग्रीन नेचर। आणि तुम्हाला म्हटलं होतं कर्जत हा ग्रीन हाऊस आहे, नक्की तुम्ही व्हिजिट द्या। मोली गावामध्ये आपलं एक छान प्रकारे एक वॉटरफॉल आता आपण तिथं तुम्हाला घेऊन चाललो आहे, नक्की तुम्ही आम्हाला फॉलो करा। अश्वा, तुला समोरचा नजारा बघून कसं वाटते? तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि हा लोकेशन तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही पण तुमचा रिव्ह्यू द्या, कसं वाटलं काय वाटलं। सो गाईज आता आम्ही मोहिली वॉटरफॉलला चाललो आहोत। आमची पायवारी चालू झाली आता आमची पायवारी चालू झाली आहे। थोडासा दम लागला आहे। नक्की दगडा होतील बघायला, पाणी काय हो बघा जाऊ ना। विषय का दिसत नाही काय? अजून थोडे माणसं पाठी आहेत। इथून आता आपल्याला तिकडे पोहोचायचं आहे। किती मिनिटं लागतील? अजून 20-1 मिनिटं लागतील हार्डली। आपलं अजून चालावं लागणार आहे काही। सो आणि सगळी आपली मंडळी। सो गाईज फायनल आता आपण पोहोचलो आपल्या मिशनवरती, बघू शकता तुम्ही मोलीचा वॉटरफॉल। पाऊस कमी असल्यामुळे तरी मजा खूप येते, छान आहे एन्जॉय करण्यासाठी। कम से कम मॅक्झिमम 20 ते 25 दिवस पाऊस पडला, आणि त्यामुळे आपल्याला वॉटरफॉल फुल्ली दिसत नाही आहे, पण थोडं आहे पण चांगलं आहे, बेस्ट आहे। तिकडे काकी आणि दीदी आणि आपले पायल, आणि इकडे आशू, आणि इकडे आपले 2 काका। कसं आहे, कसं वाटतं तुम्हाला? एकदम मस्त। कमी आहे पण ठीक आहे, आपण यात पण एन्जॉय करू शकतो। चला तर आता एन्जॉय करून घेऊ आपण, खूप छान पडेल बघायचं। इकडे सुरुवात पण झाली। कसं वाटतं काकी? काकीची स्माईल बघ। धबधब्याच्या खाली उभ्या बघू शकता तुम्ही, वरून धबधबा पडतं खाली, कसं एकदम खतरनाक मोली वॉटर पार्क। काय खातो रे? अजून लहान आहे, जुन्या आठवणी। खूप मजा येते। पाणी कमी असलं तरी खूप मजा आली। नशीब पाणी कमी आहे, खूप आपण नसा राहता त्याच्या खाली आपल्याला। सो गाईज खूप एन्जॉय झालं आजचा
ब्लॉग नक्की बघा. आजचा मौली वॉटरफॉल खूप खतरनाक आहे आणि खूप छान आहे. कसं असं सांगा ना मौली वॉटरफॉलला. मोहिली गावामध्ये आलं ना जरी विचारलं ना मोहिली वॉटरफॉलला जायला रस्ता एकच आहे, काही प्रॉब्लेम नाही. नक्की गावात आल्यानंतर आपला स्थानिकांना विचारा की कसं यायचं मौली वॉटरफॉलला, तर तुम्ही नक्की हा एकदम खतरनाक. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला मौली वॉटरफॉल कसं वाटलं. आणि एकदम खतरनाक लोकेशन. आणि आपला तुम्हाला म्हटलं तर कर्जत हा आपला ग्रीन हाऊस आहे. बघू शकतो तुम्ही आपला हा ग्रीन हाऊस आहे एक मधला वॉटरफॉल. तिकडे पूल मस्ती बघ. अरे बघ तो काही आता जस्ट चालू आम्ही आता घरी. मी तुमच्या गेलो मौली वॉटरफॉलवरती. तुला काय वाटतं? मस्त वाटते खूप. पाणी थोडा कमी होता पण ठीक होता. आपलं व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, कोणी घेत लाईक करा, कमेंट करा, लाईक. सो गाईस आता जस्ट चालू आम्ही आता घरी. बघू शकता तुम्ही जंगल पायवाट खतरनाक आहे ना. आप्पा अंकल सो गाईस जस्ट आता आपला वॉटरफॉलवरून घरी आलो, फ्रेश झालो आम्ही आणि कर्जत मार्केटलाही जाऊन आलो. आता जस्ट आम्ही चाललो तर बिर्याणीचं प्लॅनिंग चालू आहे. आता जस्ट बनवतात काकी, ते तुम्हाला दाखवते कशी बनवतात ते बिर्याणी. चला चला आता बघूया. पाहिलं नवीन मोबाईल घेतल्याबद्दल फक्त मोबाईल ती माझ्यासाठी बिर्याणी गेले मी बोलवून 70,000 नवऱ्याचे 70,000 रुपये गेले. तुला कसं वाटतंय? हे स्मेल मस्त आहे ते बघ ना. मागवलेलं आहे. आचार्य खूप थकलेलं आहे. पार्टी काय घेणार ते सांगा मोबाईलची. 70,000 बिर्याणी माझ्यासाठी केले. शेअर करून हा शू मम्मीचं नाव आहे का बिर्याणी मध्ये? नॉनव्हेज टाकणार. अच्छा माझा गुरुवार आहे. सो पायल आज बाहेरून रगडा पॅटी खाऊन आली. ती हो ठीक आहे. गाईस पायल 12 नंतर जेवणार. हा का बिर्याणीचा स्मेल बोल ना. तुम्ही खास मोबाईल अच्छा हा तुम्ही खास कशासाठी मोबाईल घ्या नाही तिने मला कन्व्हिन्स केलं. बोलतो कन्व्हिन्स कर आपल्या मित्राला म्हणून कन्व्हिन्स केलं म्हणून त्यांनी घेतलं मोबाईल. अच्छा एका घेतलं तुमच्या चालू दे. मग आता काय करणार? त्यांच्या सासूला विचारा कसं वाटतंय. सासूने आई ना हा. खूप छान त्यांची वाटतं. आई तिची आई आई मला खूप छान वाटतं. आनंद झाला. थोडंसं पैसे द्यायचं आम्हाला पण मला काय खूप छान वाटतंय. तिने मोबाईल घेतलाय आम्हाला पण काय आणि माझ्या वाटलं. पुतण्यानी पण तिला सपोर्ट केला. मोबाईल घेतल्यामुळे मला खूप आनंद झाला. मला खूप आनंद झालेला आहे आणि असेच ते खुशीत राहा. हा कशी वाटते बिर्याणी? एकदम मस्त झाले. खाऊ दे तर खरं मस्त. आधी मस्त मेळ चांगली. आश्चर्य कोकणीवर बोललो ना आपण बिर्याणी बनवणार. एक नंबर मस्त आहे एकदम मस्त आहे. धाब्याचं नाव काय? अप्पा. सो गाईज जस्ट आता आम्ही रोडवर आलोय आणि मम्मी बरोबर आशूच्या मम्मी बरोबर एक छोटासा फ्रँक केला. खूप छान वाटलं आणि खूप मजा आली. आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. पुन्हा एकदा भेटू आपण न्यू लोकेशन न्यू ब्लॉगला. आणि जर आपला चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपला मराठी यूट्यूबरला नक्की सपोर्ट करा. पुन्हा एकदा भेटू न्यू लोकेशन न्यू ब्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.